Moria! प्रयत्न करतो कुठल्या ना कुठल्या जातीप्रमाणे, पण लोक जे शेतकरी बांधव आहे, तिथे युवा वर्ग आहे, ते बापाच्या दर्शनाला येतात आणि आपला आशीर्वाद बापाचा घेऊन जातात. याच्यातच आम्हाला आनंद आहे. आज मोठ्या प्रमाणात बाहेरील भक्तजण आलेले होते, परिवारातले लोक आलेले होते. काही विशेष म्हणून काही नाही, दरवर्षीच आम्ही सगळ्यांना आमंत्रित करतो आणि ते स्वतःहून इथे येतात. असं काही स्पेशल ओकेजन म्हणून नाही आहे, बापाच्या दर्शनासाठी सगळेच येतात. गणेश चतुर्थीचे दिवशी सुरू आहे, गणेश विराजमान झालेले आहेत. त्यातच मराठा आंदोलन आणि त्यासोबतच ओबीसी आंदोलन सुद्धा सुरू आहे. याच्यावर आपण काय सांगाल की गणेशजीचे काही आशीर्वाद प्राप्त होणार आहेत का? नक्कीच मी गणेशजींना आशीर्वाद मागतो की जे काही आज आंदोलन आणि जे काही राजकीय इथे ज्या घडामोडी होत आहेत त्यांना सद्बुद्धी देव आणि याच्यातनं सगळ्यांना मुक्त करावं, आरक्षणापासून मुक्त करावं. आणि त्या ज्या पद्धतीने आज चालू आहे वातावरण राजकीय, तिथून कुठून तरी सगळ्या मेन म्हणजे इथे कसं आहे की आरक्षण वगैरे तो महत्वाचं आहेच, पण त्या ज्या पद्धतीने शेतकरी बांधवांना, युवक लोकांना, युवक बेरोजगारांना ज्या पद्धतीने जे आज युवक बेरोजगारी वाढत चालली आहे, त्यांना कुठेतरी त्यांना महाराष्ट्रात किंवा कुठेही त्यांना बेरोजगारीपासून मुक्त करावं अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. आपल्या सर्व गणेश भक्तांना काय एक संदेश प्रेमाचा राहणार आहे आपला? गणेश भक्तांना एवढंच म्हणतो की जे आनंदी 10 दिवस हे गणेश उत्सव साजरा करतात. घरोघरी आज पाहिलं महाराष्ट्रात सगळीकडे हा 10 दिवसाचा खूप मोठा उत्सव आपल्या महाराष्ट्रात होतो आणि सगळे भक्त गणेशजीची प्रार्थना करतात. मी गणेशजीला एवढेच बापांना एवढीच प्रार्थना करतो आणि त्यांना साकडं घालतो की सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना आणि युवक मित्रांना त्यांच्या पाठीशी असो आणि आशीर्वाद द्यायला त्यांना मी साकडं घालतो. नवयुवकांमध्ये गणेश विसर्जनाला खूप मोठा उत्साह राहतो आणि त्याचसोबत काही अपघात सुद्धा होतात. अशा युवकांना काही एक संदेश आपण? माझ्या युवकांना एकच मान्य आहे की दरवर्षी आपण मोठा साजरा करतो गणेश उत्सव. त्यांनी जेव्हा विसर्जन येतं त्याने आपलं सगळं म्हणजे त्यांनी काळजी घ्यावी आपली, आणि कारण जीवन एकदाच भेटतो आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आपण लोक इकडे सुखी आहोत, आनंदी आहोत. जसं 10 दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो, तसंच आपण विसर्जनाच्या वेळेस बाप्पांना चांगलं सुखरूप त्यांना विसर्जन आपण विसर्जित करतो. म्हणून मी त्यांना एक ज्यांच्या माध्यमातून जे ऍक्सिडेंट होतात त्यांची काळजी घ्यावी एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो.